तर मंडळी आज बनवूया आमरस। त्यासाठी मी 1 ते 2 किलो आंबे घेतलेले। आंबे हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। आता आंबे धुतल्यानंतर त्याला असं दाबून एकदम मऊ करून घ्यायचं। आता हे सर्व आंबे मी मऊ करून घेणार आहे। आंबा असा नरम झाल्यानंतर त्याचं थोडंसं देठ असताना ते काढून टाकायचं आणि आंबा हा थोडासा पिळून घ्यायचा, कारण त्याच्यामध्ये थोडासा चीक असतो, तो काढून घ्यायचा आणि नंतर आंबा असा दाबून काढायचा। आता या कोळी धुवून घ्यायच्या आहे। त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याने नाही का रसाला आणखीन चव चांगली येते, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आणि आता त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्या कोळी चांगल्या धुवून घ्यायच्या। आता आंब्याच्या सालीला पण चांगलं धुवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पण थोडंसंच पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जसा रस पातळ घट्ट पाहिजे तसं तुम्ही पाणी टाका। कोणी दूध पण टाकतं, पण मला दुधाचा रस आवडत नाही, त्याच्यामुळे मी पाणी टाकते त्याच्यामध्ये। आता आमरस हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याला बारीक करून घेऊया। आणि आता त्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेणार आहे मी। आता तो मिक्सरला बारीक करून घेऊया आपण। चला तर मंडळी, आपला आमरस तयार आहे। बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे आपल्या आमरसाला, आणि सर्वांनाच आंब्याचा रस आवडतो, त्याच्यामुळे नक्की करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।